भंडारा येथील मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाच्या इमारतीची दुरावस्था ओढावलेली असून ती पूर्णपणे पडायला आलेली आहे। इमारतीला पूर्णपणे काटेरी झाडे झुडपांचा विळखा पडलेला दिसून येतोय। हे कार्यालय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे वाऱ्यावर असल्याचं चित्र दिसून येत आहे। कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी ड्युटीच्या कालावधीत थांबत नसल्यानं येथे अस्वच्छता व सगळीकडे घाण झालेली आहे। कार्यालयाच्या आतील भागात कागदपत्रांना उदयीने खाऊन टाकले असून मातीचे ढीग लागलेले आहे। घाणीमुळे उंदरांनी सुद्धा या ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे। टेबल कम्प्युटरवर धूळ असून हे कार्यालय शिपायांपासून वंचित आहे। तसेच परिसरातील शेतकऱ्यांना कोणत्या व काय नवीन योजना आल्या आहे ते येथील कार्यालयाच्या अशा कारभारामुळे माहिती होत नाही। माझं नाव दीपक साहेबराव आहेर। मी मंडळ कृषी अधिकारी भंडारा या कार्यालयात रुजू आहे, मंडळ कृषी अधिकारी पदावर। तर या कार्यालयात 12 असिस्टंटच्या पोस्ट सँक्शन आहे, तर त्यापैकी 8 भरलेल्या आहे आणि 4 व्हॅकंट आहेत। आणि सुपरवायझर कृषी पर्यवेक्षक यांच्या 2 पोस्ट सँक्शन आहे, तर 2 पोस्ट व्हॅकंट आहेत त्या पण। तर त्यांचा ॲडिशनल चार्ज कृषी सहाय्यक यांकडे आहे। आणि जी शिपाई आहे मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील, तर ते शिपाई तालुका कृषी अधिकारी कार्यालयात इथे पूल करून घेतलेला आहे। आणि जी आत्ता नवीन जाहिरातीचा निकाल लागल्यानुसार 2-3 कृषी सहाय्यक इथे येऊन जातील, तर त्याबद्दल मी वरिष्ठांना वेळोवेळी सांगितलेलं आहे। तसेच शेतकरी कार्यालयात आल्यावर या ठिकाणी कोणताही अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळे त्यांच्या समस्या कोणाजवळ मांडाव्यात असा प्रश्न येथील शेतकरी वर्ग करीत आहे। प्रवीण भुंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।